आता आपल्याला जायचं आहे या साईडनी घाटीने, आणि तिकडं दोन्ही साईडने जाऊ शकतो. तिकडनं रोड आहे त्या साईडने, मेन रोड म्हणजे आमच्या घराच्या समोरून. आता हा घराच्या पाठून जायचा, हा घराच्या पाठचा व्ह्यू आहे हे बघा. आमच्या घराच्या पाठचे जंगल पूर्ण हे बघा. आणि हे आमची खूप पडले यावर्षी, आता नवीन बांधायचे परत, जिथं आम्ही लाकडं स्टोअर करून ठेवतो. बघूया आतमध्ये काय दिसतंय काय. हे बघा, बघू शकता ही लाकडं सर्व स्टोअर केलेली आहे आणि वरून पडले पूर्ण हे बघा तुटून. हे आता नाही पडले, झाले पावसामध्ये पडले. तर आम्ही सर्व आता मुंबईला होतो तर तशीच आहे बघा. तिला परत नवीन बनवायचे, परत ते कागद टाकून ठेवले आता तात्पुरतं. चला तर हे बघा, आता आम्ही घाटीने आलो आहे, जातोय घाटीने खालती. आणि हे आहे आमचं इकडे वरती ह्या साईडला घर आहे बघ, इकडे वरती घर आहेत. आणि हे आंबा मोठा घाटीचा हे बघा किती मोठा आंबा आहे. आणि इथून आपल्याला जायचं खालती डेंजरात उतरत ट्रॅकिंग करीत. तिला जरा ट्रॅकिंग करायला शिकवतो बघ जंगलातून. हे बघ आंबे पडले छोटे छोटे. घाटी बघा किती डेंजर आहे बघा. चौकाशी ते बघा कशी उतरते ट्रॅकिंग सारखं. आता इथून खालती गेला थोडा तिकडे ती आले आमची मळी. ती मळी संपली. ती मळीमध्ये जास्त आमची काय मोठी बाग नाही आहे, आमची स्वतःपुरती जे आम्हाला स्वतःपुरते भेटणे एवढी बाग आहे. म्हणजे आमचा उदरनिर्वाह होतो त्यांनी. आम्हाला जेवढे काजू लागतात तेवढे भेटतात. पण यावर्षी किती लागलेत जास्त मी बघितले नाही, कारण मी मुंबईवरनं आलो आहे कालच. आणि थोडं काम पण आहे साईडनी, थोडं कुंपण करायचं आहे. हे बघा आता आपली त्या साईडने आला की तिकडनं रोड, तर बघ तिकडे रोड आहे आपला असं बघितलं. रोडवरून रोडच्या बाजूलाच आहे, पण बोललो इकडनं तुम्हाला दाखवतो घाटीनी. इकडचं सर्व शेतीची कामं सध्या तर नाही आहेत, आता थोड्या दिवसांनी चालू होती. आणि बघा आई आलेली पहिलीच कुंपण घालते. इकडे कुंपण घालायला सुरुवात केली आहे येऊन पहिलंच. ही आहेत आपली काजूची झाडं हे बघा. छोटे मोठी नाही झालेत. काजू लागले, थोडेफार काजू लागलेले आहेत. काजू आता छोटे झाले, काजू लागले पण छोटे आहेत. म्हणजे थोडेफार आहे, 10-12 किलो भेटतील आता सध्या. नंतर किती लागतात काय माहीत आता पुढे. हा मोहर तर आलाय, यंदा लेट मोहर आलाय त्यामुळे लेट काजू हे बघा. चल काढ घे, थैली घे, काढूया. हा मग हे बघ, हे इकडनं अशी इकडं टोटल 15 झाड आहेत आपली. अशी काजूची बाग आहे, ह्या साईडला पण आहे इकडे आतमध्ये गेलं की. आणि एक आता भेटला आपला पिकलेली काजू मस्तपैकी.
मला दाखवतो वरती ओरिजिनल पिकलेली झाड काजू आणि त्याला बोंड पण आहे आणि तो बोंड खायचा असतो, मस्त लागतो. हा बघा किल्ला काजू काय की पक्ष्याने टाकून अजूनही काय पिकला काजू इकडे लालवाला लाल हे छोटे असतात. ह्या इकडे मोठे आहेत 7 नंबर आणि ह्या 4 नंबर आणि हा पूर्ण असा कुंपण थोडा घालायचे. हा इथे एक मी छोटा आंब्याचं झाड लावलंय हे बघा आणि इथे एक छोटी काजू लावले इकडे आणि हा इथे एक आंब्याचं झाड आहे तो स्ट्रेट चाललाय बघा कसं चालू. तर पण तू कसा लावलाय माहिती आहे का, तुटला होता खालती जेव्हा खोदून आणला ना त्यामुळे तुटलं होतं पूर्ण खालचं तरी पण जगलं आहे ते. काय ते मेली सर्व नारळी, पाणी नको. चला आता आपण काढूया काजू थोडेफार भेटतील तेवढे कच्चे काजू भाजीसाठी. ठीक आहे कॅमेरामॅन आता आपली बनणार आहे ऋतिका. काजू हे तयार झाले भाजीसाठी 2. हे असे काजू आपल्याला भेटतात. मेहनत असते फक्त मेहनत करायची काजू खायचे. नाही ह्या कवळ आहे फक्त मोठ्या वाटतात तुला ते कवळ आहेत वाशा घेऊन आल्या सर कडक. वरती पिकलेले आहेत मोठ्या मोठ्या पण त्या काढणार तेवढ्यावरती. हे बघा काजू कसे नेमके काजू वरती मोठे झाले हाईट कम आहे तर वरती टिकून पडणार ते काढू नाही शकत आपण तर त्याला फांद्या तुटणार ते खाली पडली पण काढतो त्या तयार आहे सर्व. हे बघा खाली बसून काढते ही आता
थोड्या खालती आहेत आपल्याला, आम्ही हाताने काढू शकतो. जास्त उंच नाही छोटे आहेत ना. तीन काजू आहेत. एक ती वरती पण आहे तिकडे वरती. तिकडे वरती राहिली ती बघ, पण हात नाही नव्हतं माझा जाईल बघू. दोन वरती हे बघ, एक तुझ्या डोक्यावरती ती वाली तिकडं. हां ती बघ त्या फांदीत. ती नाही ती नाही ती नाही ती नाही ती नको. हात नको लावू दिला, अजून तयार नाही झाली ती बघ. त्या वरच्या फांदीला दोन्ही मग प्लेट काढून टाका. हो बघा कुठं लागलेच बघा काजू बघा आपल्या जमिनीवरती बघा. जमिनीवर टेकून आहेत खालती पूर्ण खालती. हे बघा ह्याच्यावरती बघा. हा इथं एक तयार पिकलेला काजू आहे. इकडे वरती पण पिकलेले काजू आहेत. इकडे पण आहेत तयार झालेले मस्त आहे की. इथे पण आहे. इकडे पण आहेत पिकलेले. चला अजून 15 दिवसांनी चांगले होतील, पूर्ण पिकून जातील. आता आपण भाजी पुरते काढूया, फक्त भाजीला जेवढे लागणार आपल्याला. अशी तिथपर्यंत बाग आहे आपली पूर्ण लास्टपर्यंत अशी लांबलचक. किती झाले? 15 झाड आहेत टोटल. चला आता आपले काजू काढून झालेले आहेत. आता आम्ही जातो घरी, आणि घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती काजू भेटले आहेत ते एकत्र. चला आई जरा थांबते इथे, कुंपणाचं काम करते बघा. परत आपल्याला जायचं इथूनच वरती घाटीने. ही तर ऋतिकची बाग आहे हे बघ वरची. ही खालची आमची, वरती ऋतिक, वरती अक्षय. असे टप्प्याटप्प्याने आहेत. त्याचे मळ्या आपल्या हिस्से झालेले. त्या टप्प्याने काजूचे बाग केले आहेत सर्वांच्या. इकडे अक्षयची छोट्या झाला 3-4-5 वर्ष झाली लावलेला काजू, म्हणजे जास्त अजून लागत नाही तेवढं. चला आता वापस घाटीने वरती ट्रॅकिंग करीत. येताना काय वाटत नाही, इथून जाताना पूर्ण थकायला होतं. हे पूर्ण चढायचं आहे डोंगरवरती. बघा वरती आमची घर आहेत. हे बघा थकली वरती जाता जाता. आपला आंबा दिसतोय बघा इथून. आवडते आंबा. हे बघा इकडे आता आमची घरं जायला लागली. पाचची साईड आहे घरांची. आलो आता फायनली घरी. आणि आपलं हे लिंबूचं झाड हे बघा लावलं किती मोठं झालं. एवढं उंच झालं आता. आता छोटे छोटे लिंबू लागायला लागलेत. छोटे छोटे लागतात आता ते. चला मंडळी आता आलो आहे घरी. तुला दाखवतो किती काजू भेटले ते आपल्याला. हे सर्व भाजीसाठी आणलेले आहेत, आणि काजू पण चांगले आहेत मोठे 7 नंबर.